आज तब्बल 18-20 वर्षांनी ठाकरे बंधू राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकाच वेळी एकाच मंचावरती उपस्थित होते। हे कुणासाठी? तर ते या महाराष्ट्रासाठी, या महाराष्ट्रात राहणाऱ्या मराठी माणसासाठी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या महाराष्ट्रात बोलल्या जाणाऱ्या मराठी भाषेसाठी। आज ही जवळीक बघून 50 खोके एकदम ओकेवाली गँग असो किंवा देवाभाऊ असो किंवा वाहत्या पाण्यामध्ये लपून छुपून हात धुणारे अजित दादा असो, सर्वांचे तोते उडालेत। पण मराठी माणसांनो, आज हे ठाकरे बंधू जे एकत्र आलेत, हे तुमच्यासाठी आणि या महाराष्ट्रासाठी किती महत्त्वाचं आहे हे तुम्हाला समजून सांगण्यासाठी ही मी छोटीशी व्हिडिओ बनवत आहे। त्यामुळे विनंती आहे, ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि जर तुम्ही आतापर्यंत मित्राच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर विनंती आहे, व्हिडिओच्या खालचं सबस्क्राईबचं बटन दाबून घ्या आणि मित्राच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर मित्रांनो, एकदम साधी सिंपल गोष्ट आहे। जेव्हा एकनाथ शिंदे साहेब ठाण्यामध्ये रिक्षा चालवत होते, तेव्हा त्यांना कोण सुट्टे पैसे पण देत नव्हता। अशा अवस्थेमधून बाळासाहेब ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना शिवसेनेतून मोठं केलं। तेव्हा जाऊन ते कुठेतरी मुख्यमंत्री बनले। आणि त्याच एकनाथ शिंदे यांनी काय केलं? ज्या पक्षांनी आपल्याला नाव दिला, पैसा दिला, घर दिलं, त्याच पक्षामध्ये फूट पाडली आणि फूट पाडून काय केलं? जाऊन बसले ते अमित शहा, नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पुढ्यात। आणि थोडक्यात त्यांनी गुजराती धर्म स्वीकारला। हो, कारण 2 दिवसापूर्वी त्यांनी पुण्यामध्ये जय महाराष्ट्र, जय गुजरात हा शब्द वापरला। आता विचार करा, जर बाळासाहेब ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या तोंडातून जय गुजरात हा शब्द पुण्यामध्ये ऐकला असता, तर त्यांना किती दुःख झालं असतं। हेच ते एकनाथ शिंदे ते एकेकाळी बोलायचे की मी या महाराष्ट्राचा आहे आणि मी या मराठी माणसांचा आहे। आता तेच एकनाथ शिंदे जेव्हा त्यांच्या आजूबाजूला जे गुजराती लॉबी आहे, म्हणजे देवेंद्र फडणवीस झाले, नरेंद्र मोदी झाले, अमित शहा झाले, हे 3 गुजराती माणसं, व्यापारी माणसं जेव्हा महाराष्ट्रावरती हिंदी भाषा थोपतायत, तेव्हा ते मराठी माणसाची बाजू घ्यायचं सोडून ते त्या गुजरात्यांची बाजू घेत आहेत। म्हणजे यांचं हिंदुत्व हे कुठंतरी कॉम्प्रोमाइज झालंय महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून। जर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अमित शहा, नरेंद्र मोदी यांच्यामध्ये एवढंच हिंमत असेल, तर ते गुजरातमध्ये हिंदी भाषा कंपल्सरी का करत नाही आहात? तुम्ही केरला, तमिळनाडू, आंध्र प्रदेश या सर्व दक्षिणेकडील राज्यांमध्ये हिंदी भाषा कंपल्सरी का करत नाही आहात? तुमची हिंमत फक्त महाराष्ट्रात चालते का? आणि याच्यासाठी कुठेतरी आपण मराठी माणूस सुद्धा तेवढेच रिस्पॉन्सिबल आहोत। कारण आपण या परप्रांतीयांना, थोडक्यात या गुजरातींना आपल्या डोक्यावरती बसून घेतलं आणि आता तेच गुजराती त्यांचा व्यापार करून मराठी माणसाला मुंबईतून, नंतर मग ठाण्यातून, नंतर मग पनवेलमधून हाकलून लावून आपल्याला आपल्या खेड्यांमध्ये जाऊन बसायला सांगतील। इथे आपली सुद्धा चुकी आहे ते मान्य करतोच, पण एकनाथ शिंदेंना हे सर्व चालू असताना राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांचं बोलणं समजलं नाहीये का? ठाकरे बंधू यांचं स्पष्ट म्हणणं हे आहे, त्यांनी आज जो वर्लीमध्ये मेळावा घेतला, की जर मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि मुंबईची भाषा ही मराठी आहे, कारण मुंबई ही महाराष्ट्रामध्ये आहे। जर तुम्ही देशाच्या कानाकोपऱ्यातून मुंबईमध्ये येऊन किंवा महाराष्ट्रामध्ये येऊन तुमचं पोट भरता, तर तुमची ही रिस्पॉन्सिबिलिटी आहे की तुम्ही त्या मुंबईची, तुम्ही त्या महाराष्ट्राची लोकल लँग्वेज म्हणजे मराठी भाषा ही शिकली पाहिजे। तुम्ही तुमची आलतू फालतू भाषा असेल, हिंदी असेल, मारवाडी असेल, गुजराती असेल, ती तुमची बाहेरची भाषा तुम्ही मुंबईवरती किंवा महाराष्ट्रावरती लादू शकत नाही। हे तितकं सिंपल आहे, तितकं हे हे जे म्हणणं आहे हे पहिली, दुसरी, तिसरीच्या मुलांना सुद्धा समजेल। पण हे स्वतः विकून खाल्लेले एकनाथ शिंदे, अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना हे मुळीच कळणार नाही। आणि ह्यांचे डोळे उघडण्यासाठी आज जी रॅली झाली, ही रॅली अतिशय महत्त्वाची होती। एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांना वाटलं की चला आपण 2022 मध्ये दगाफटका करून उद्धव ठाकरे यांचं सरकार पाडलं। का पाडलं? ते कारण होतं, उद्धव ठाकरे हे शरद पवार यांच्यासोबत युतीमध्ये होते। ठीक आहे, तुम्हाला वाटलं तुम्ही शिवसेनेचं होतं ते नव्हतं करून टाकाल, तुम्ही उद्धव ठाकरे यांना रस्त्यावरती आणून सोडाल। नंतर मग मराठी माणसांचे जे मत आहेत ते मत डिवाइड करून, ते मतांचं वाटप करून त्याचा फायदा भारतीय जनता पार्टीला, त्याचा फायदा
एकनाथ शिंदे यांच्या चोरलेल्या शिवसेनेला होईल आणि तुम्ही एकत्र सरकारमध्ये याल, असं तुमची प्लॅनिंग होती. आणि ती प्लॅनिंग कुठेतरी सक्सेसफुल सुद्धा झाली. आणि याला सुद्धा रिस्पॉन्सिबल आहेत ते म्हणजे आपले महाराष्ट्रातील विचार न करता मत करणारे मराठी माणसं. ते झालं. त्यांना कॉपी करून मग शरद पवारांनी सुद्धा, अजितदादा पवार यांनी सुद्धा उद्धव ठाकरे यांना टाटा बाय बाय केला. आणि मग त्यांनी सुद्धा शरद पवार यांना धप्पा दिला आणि त्यांनी सुद्धा दोन तुकडे केले. आणि मग सत्तेच्या लालचेपोटी एकनाथ शिंदे सोबत देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत जाऊन मुख्यमंत्री पदावरती बसले. यांचा हा सर्व प्लॅन आतापर्यंत चालू होता. सिंपल प्लॅन. मराठी माणसाला मराठी वर्सेस हिंदीच्या राजकारणामध्ये अडकवायचं. मग काही मतं दादा देवाभाऊंना जातील, काही मतं रिक्षावाल्याला जातील आणि काही मतं शरद पवार यांना जातील. एकूण काय, कुल मिलाके आपणच सरकारमध्ये येणार. पण ह्यांनी स्वप्नामध्ये सुद्धा असा विचार नव्हता केला की आपला या काटेंगे बटेंगे राजकारणामध्ये आपण चुकून 20 वर्षांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र येण्यास न कळत मदत करत आहोत. आता ही जी न कळत मदत गुजरात्यांसमोर विकलेले एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांनी जी आपल्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना केली आहे, त्या मदतीपोटी दोन ठाकरे बंधू एकाच मंचावरती आलेत. आता याचाच फायदा मराठी माणसांनी घेणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही परत बिंडोक सारखे वागू नका, अशी मला तुम्हाला नम्रतेची विनंती आहे. या महाराष्ट्राला एक हार्डकोर, या महाराष्ट्राला एकदम कडू अशा हिंदुत्ववादी नेत्यांची गरज आहे. आणि ते नेते महाराष्ट्रामध्ये फक्त दोनच आहेत, ते म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे. म्हणून माझी अगदी तळमळीची, अगदी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की ही जी सुवर्ण संधी या महाराष्ट्रातील मराठी माणसांसमोर आली आहे, 11-12 करोड मराठी माणसं या महाराष्ट्रामध्ये राहत आहेत, ही संधी जी तुमच्याकडे स्वतः चालून आली आहे, या संधीला तुम्ही दुष्काळून लावू नका. कृपा करून येणाऱ्या इलेक्शनमध्ये, कारण राज ठाकरे यांनी आजच्या मेळाव्यामध्ये आपल्याला एक हिंट दिले. ते स्पष्ट बोललेत, एकत्र आलोत ते एकत्र राहण्यासाठीच, आणि हे एकत्र राहतील असं मला तरी वाटते. आणि त्यांना एकत्र ठेवण्याची जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, जी जबाबदारी आहे, ते तुमच्या मराठी माणसांची आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये भरभरून राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या पार्टीला मत द्या. त्यांना जर मत भेटली तर जे पैशाच्या लालचेपोटी जे एकनाथ शिंदेच्या मागे गुवाहाटीला गेले होते, ज्यांनी शिवसेना फोडली होती, त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव होईल. आणि मग ते सुद्धा एकनाथ शिंदेना असंच रिक्षामध्ये एकटं सोडून पुन्हा एकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत येतील. कारण आपल्याला गरज आहे की ही जी गुजराती लॉबी महाराष्ट्रामध्ये निर्माण होत आहे, जे हळूहळू हिंदी आणि गुजराती या दोन्ही भाषा मुंबईवरती आणि महाराष्ट्रावरती लादण्याचा प्रयत्न करतायत, या सर्व गुजराती लॉबीला, तुम्हाला आणि आम्हाला, या सर्व मराठी जनतेला, या सर्व लॉबीला धडा शिकवण्याची ही एक सुवर्ण संधी चालून आली आहे. त्यामुळे ही सुवर्ण संधी तुम्ही जाऊन देऊ नका. आता येणाऱ्या मुंबईच्या बीएमसी निवडणुकीमध्ये किंवा महानगरपालिका निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनी हिंट दिले की एकत्र निवडणुका लढणार आहेत. आपल्याला फक्त मुंबईचा विचार करायचा नाहीये, आपल्याला पूर्ण संबंध महाराष्ट्राचा विचार करायचा आहे, पूर्ण मराठी माणसांचा विचार करायचा आहे. आणि जेव्हा अजून एक पॉइंट बोलायचा होता, जेव्हा मराठी माणसावरती अत्याचार होतो, जेव्हा मराठीवरती अत्याचार होतो, तेव्हा तुम्हाला राज ठाकरे आठवतात. पण जेव्हा राज ठाकरे तुमच्याकडून मत मागतात, तेव्हा तुम्ही त्यांना काय देता? चुना देता. ही चुना देण्याची तुमची जी पद्धत आहे, ही कृपा करून थांबवा आणि ठाकरे बंधूंना भरभरून सपोर्ट करा. कारण ही काळाची आणि महाराष्ट्राची आणि मराठी माणसांची आणि मराठी भाषेची ही गरज आहे, आणि या गरजेला तुम्हीच पूर्ण करू शकता. एवढंच तुम्हाला बोलेल मित्रांनो. याच्या पुढे अजून बोलू शकत नाही, कारण अजून जर काय बोलायला गेलो तर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधामध्ये काहीतरी उलटं फुलटं बोलून तोंडातून काही शब्द निघतील. त्यामुळे ही व्हिडिओ इथे संपवतो. व्हिडिओ आवडली असेल नक्की लाईक करा, आणि आतापर्यंत जर मित्राच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्हाला नम्रतेची विनंती आहे, व्हिडिओच्या खालचं सबस्क्राईबचं बटन दाबून घ्या
आणि मित्राच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जय महाराष्ट्र.